नमस्कार विद्यार्थी मित्रो. 12वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना आपण थेरी थर्डचा आपला अभ्यास चालू आहे. थेरी थर्ड मध्ये तिसरा टॉपिक जो आहे तो आपण घेतो आहे रिकन्सिलिएशन स्टेटमेंट बिटवीन कॉस्ट अकाउंट आणि फायनान्शियल अकाउंट. तर मी आता एक तासापूर्वी तुम्हाला एक प्रॉब्लेम पाठवलेला आहे. तो प्रॉब्लेम तिसरा प्रॉब्लेम आहे, सोडून द्यायचा. याच्यानंतर प्रॉब्लेम घेणार नाही आणि हा टॉपिक आपण आता संपू. लक्षात घ्या, थेरीमध्ये सिंपल प्रॉब्लेम आहे. अजून एक प्रॉब्लेम घेतो, त्याच्यामध्ये दोघं प्रॉफिट किंवा लॉस शोधून काढावे लागतील. लक्षात घ्या पुढचा प्रॉब्लेम. पण परत सांगतो की तुम्ही विद्यार्थी व्हिडिओ बघत नाही, तर इंग्लिश जसा व्हिडिओ बघता तसा आपल्या पण विषयाचा व्हिडिओ बघा आणि अभ्यास करा. आता प्रॉब्लेम असतो बघा, तुम्हाला दिलेला आहे, व्हॉट्सअपवर पाठवलेला बघा. एक्स वाय झेड मागच्या वर्षी आलेला प्रॉब्लेम थेरी थर्ड मध्ये 12 मार्कासाठी. एक्स वाय झेड कंपनी लिमिटेड डिस्क्लोज अ प्रॉफिट ऑफ रुपीज 1,35,980 ॲज अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ द इयर अँड द सेम पिरियड द कॉस्ट प्रॉफिट ऑफ रुपीज 1,80,000. आपल्या दोघं प्रॉफिट दिले आहे. मग आपण एक प्रॉफिट घ्यायचा कोणता, नेट प्रॉफिट ॲज पर कॉस्ट अकाउंट. आपण नेहमीप्रमाणे ती 1,80,000 आहे. 1,80,000 दोघं प्रॉफिट दिलेले आहेत. दोघं प्रॉफिट पैकी आपण नेहमीप्रमाणे कॉस्ट प्रॉफिट घ्यायचा आणि कॉस्ट प्रॉफिट घेतल्यानंतर उत्तर जे आहे ते तुमचं जे प्रश्नपत्रिकेत नेट प्रॉफिट ॲज पर फायनान्शियल अकाउंट जे आहे ते उत्तर जे आहे ते तुमचं किती आहे. इकडे नेट प्रॉफिट 1,35,980 रुपये हे उत्तर आलं पाहिजे मागच्या वर्षी, नाही तर पुढचे तुमचा प्रॉब्लेम चुकलेला आहे सगळं घ्या. तर बघा, आपला नेम आहे खर्च जास्त, ऍड खर्च कमी, लेस वगैरे वगैरे. मी सर्व नियम तुम्हाला सांगितलेले आहेत, परत सांगायची गरज नाही. आता एक एक मुद्दा वाचायचा, त्याचा व्यवस्थित अर्थ लावायचा आणि कोणत्या प्रॉफिटवर कोणता परिणाम होईल ते बघायचं. लक्षात घ्या. पहिला आयटम बघा, लॉस ड्यू टू डिप्रिशिएशन नॉट इन्क्लुडेड इन कॉस्ट. लॉस खर्च आहे, फायनान्शियल बुक मध्ये लॉस आहे आणि कॉस्ट बुक दोघं. फायनान्शियल पुस्तकात लॉस आहे 7,250 प्रॉब्लेम बघा, आणि कॉस्ट मध्ये 0 आहे. कशात कमी आहे, कॉस्ट मध्ये कमी आहे. मग आपला नेम काय सांगतो, वरती जर तुम्ही कॉस्ट प्रॉफिट घेतला असेल आणि खर्च कमी असतील तर काय करायचे, वजा करायचे. मग हा आयटम काय होईल, वजा. तेच लिहायचं, लॉस काय हे, लॉस ड्यू टू डिप्रिशिएशन इन फायनान्शियल बुक किंवा फायनान्शियल अकाउंट किंवा नॉट इन्क्लुडेड इन कॉस्ट अकाउंट. जे वाक्य जे दिलेलं आहे तेच लिहायचं, फरक काही पडत नाही. फक्त जे आहे कशात कमी आहे, कॉस्ट मध्ये कमी आहे. पण हा खर्च आहे की उत्पन्न ते बघायचं. लक्षात घ्या, लॉस खर्च आहे, नुकसान झालं, फायनान्शियल मध्ये नुकसान झालं पण कॉस्ट मध्ये नुकसान झालेलं नाही. म्हणून तो आयटम जो काय करायचा, माशी लेस करायचा, 7,250 रुपये वजा करायचे. लक्षात घ्या, कोणताही खर्च जास्त असेल तर ऍड करा, खर्च कमी असतील तर काय करा, वजा करा. परत परत ते सांग. दुसरा आयटम बघा, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नॉट इन्क्लुडेड इन कॉस्ट. उत्पन्न आहे, उत्पन्न असू द्या, कोणतंही फायनान्शियल उत्पन्न असू द्या, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, स्टोर ऍडजस्टमेंट क्रेडिटेड इन फायनान्शियल बुक, कमिशन रिसिव्ड इन फायनान्शियल बुक. सर्व उत्पन्न जे फायनान्शियल पुस्तकातलं जे उत्पन्न आहे ते मी काय सांगितलं आहे, फायनान्शियल पुस्तकातलं इन्कम जे आहे ते ऍड करायचं. लक्षात घ्या, कॉस्ट अकाउंटचा प्रॉफिट घेतला असेल तर. म्हणून हा आयटम का होईल, ऍड होईल. ऍड इंटरेस्ट तेच लिहायचं, ऍड मध्ये इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नॉट इन्क्लुडेड शब्द आहे, नॉट इन्क्लुडेड किंवा नॉट रेकॉर्ड इन कॉस्ट अकाउंट.
हे लिहिता आलं पाहिजे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नॉट इन्क्लुडेड इन कॉस्ट अकाउंट 8,500 रुपये. मागच्या वर्षी आलेला प्रॉब्लेम आहे, 10 मिनिटात मुलांनी सोडवला होता. लक्षात घ्या. खर्च ऍड, खर्च जास्त ऍड, खर्च कमी लेस, उत्पन्न फायनान्शियल ऍड, 5च नेम लक्षात ठेवायचं. अजून क्लोजिंग स्टॉक यायचा आहे, फक्त तो मुद्दा राहिला पुढच्या प्रॉब्लेम मध्ये सांगून देईल. लक्षात घ्या. तसंच बघा, तसं नंतर बघा, बँक इंटरेस्ट अँड डिव्हिडंड रिसीव्ह किंवा डिव्हिडंड क्रेडिट इन फायनान्शियल अकाउंट. बँक इंटरेस्ट अँड डिव्हिडंड रिसीव्ह. रिसीव्ह म्हणजे उत्पन्न. कशात आहे? फायनान्शियल मध्ये आहे. फायनान्शियल मधलं फायनान्शियल बँक इंटरेस्ट अँड डिव्हिडंड रिसीव्ह इन फायनान्शियल अकाउंट. जसं वरची आहे तसंच खालची, फक्त वाक्याचा अर्थ बदलला. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नॉट इन्क्लुडिंग फायनान्शियल अकाउंट असंच म्हटलं असेल. बँक इंटरेस्ट अँड डिव्हिडंड नॉट इन्क्लुडिंग कॉस्ट अकाउंट तर ऍड झाला असं लक्षात. वाक्य दोघं बघा, अर्थ दोघांचा सारखाच आहे, फक्त लिहिताना वेगळे वापरलेला आहे. बँक इंटरेस्ट अँड डिव्हिडंड रिसीव्ह इन फायनान्शियल बुक किंवा बँक इंटरेस्ट अँड डिव्हिडंड क्रेडिट इन फायनान्शियल बुक किंवा वरचं बघा, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नॉट इन्क्लुडेड इन कॉस्ट अकाउंट असं म्हटलं असेल. बँक इंटरेस्ट अँड डिव्हिडंड रिसीव्ह नॉट इन्क्लुडेड इन कॉस्ट तरी सुद्धा ऍड झाला असता. तर वाक्याचा अर्थ बदलला, लिहिण्याची पद्धत बदलली, अर्थ तोच आहे. बँक इंटरेस्ट आणि डिव्हिडंड जो आहे, बँकेतलं व्याज आणि डिव्हिडंड लाभांश मिळालेल्या फायनान्शियल मध्ये तेच लिहायचं. बँक इंटरेस्ट अँड डिव्हिडंड रिसीव्ड इन फायनान्शियल अकाउंट किंवा बँक इंटरेस्ट अँड डिव्हिडंड रिसीव्ड नॉट इन्क्लुडेड इन कॉस्ट. वरच्या सारखं नॉट इन्क्लुडेड इन कॉस्ट असं म्हटलं असं. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इन फायनान्शियल अकाउंट तरी चालेल, कारण ते फायनान्शियलचं उत्पन्न आहे. ते फायनान्शियलचे उत्पन्न तो काय करायचे? ऍड करायचे. म्हणून 1,700 ते आहे 25. 1,725 रुपये. कोणताही उत्पन्न असू द्या, फक्त वाक्य बदललेलं आहे, लिहिण्याची पद्धत बदललेली आहे. बँक इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट नॉट इन्क्लुडेड इन कॉस्ट किंवा बँक इंटरेस्ट नॉट इन्क्लुडेड इन कॉस्ट एकच अर्थ होतो. क्रेडिटेड म्हटलं की उत्पन्न, नॉट इन्क्लुडेड म्हटलं की उत्पन्न. इन फायनान्शियल बुक कशात आहे ते बघायचं, कारण की फायनान्शियल कॉस्ट शीट मध्ये मी सांगितलेलं आहे उत्पन्न हे येतच नाही. लक्षात घ्या. त्या दृष्टिकोनातून तो उद्देश लक्षात घ्यायचा. लक्षात घ्या. पुढचा बघा, डेप्रिशिएशन फायनान्शियल अकाउंट आणि डेप्रिशिएशन दोघं. डेप्रिशिएशन बघा, डेप्रिशिएशन तुलना करायची, डेप्रिशिएशन बाजूला करायचं, फायनान्शियल बुक आणि कॉस्ट बुक. लक्षात घ्या. परत समजून देतो. दोघं आयटम जे आहेत ते एकत्र करून घ्यायचे. हे दोघं डेप्रिशिएशन फायनान्शियल बुक 11,700 रुपये. 11,700 रुपये. आणि त्याच्याखाली पाचवा आयटम डेप्रिशिएशन कॉस्ट अकाउंट 13,225 रुपये. 13,225 रुपये. दोघांमधला जो फरक आहे तो फरक बघा किती आहे तो. किंवा कॉस्ट बुक मध्ये किती आहे? जास्त आहे. तुम्हाला दोन पद्धतीने सांगितले डेप्रिशिएशन सोडवायचा. पहिला बघा, डेप्रिशिएशन चार्ज इन फायनान्शियल बुक असं म्हटलं असेल. डेप्रिशिएशन फायनान्शियल बुक मध्ये किती आहे? डेप्रिशिएशन फायनान्शियल बुक 11,700. 11,700 कॉस्ट मध्ये कमी आहे, मग काय करायचा? लेस करायचा. हा आयटम. दुसरा आयटम बघा, डेप्रिशिएशन कॉस्ट बुक मध्ये किती आहे? ते किती आहे? 13,225. कॉस्ट मध्ये जास्त आहे, शेवटी 0 आहे, मग ऍड करायचा. लक्षात घ्या. एक ऍड करायचा, एक लेस करायचा. असं पण चालू शकेल. किंवा हा दोघांमध्ये जो फरक आहे 13,225 वजा 11,700 रुपये. लक्षात घ्या. हा जो फरक आहे, हा फरक 1,225 रुपयाचा फरक जो आहे, 1,525 रुपयाचा जो फरक आहे, तो फरक कशात जास्त आहे? कॉस्ट मध्ये जास्त आहे. लक्षात घ्या. कॉस्टिंग मध्ये जास्त आहे. असं जरी घेतलं, इकडे तुम्ही 11,700 केले आणि इकडे 13,000 लिहिले, तर शेवटी ऍड होताना 1,525 ऍड होतील. लक्षात घ्या. मग इथे लिहायचं डिप्रिशिएशन ओव्हरचार्ज शब्द इन कॉस्ट अकाउंट. फायनान्शियल मध्ये किती आहे? 11,700 आणि कॉस्ट बुक मध्ये आहे
13,225 वजाबाकी करा. 25 7 5 12 चला 1 1 2 3 म्हणजे 1,525 रुपये. 1,525 रुपये. बघा दोघं पद्धतीने करायचं. इकडे तुम्ही घेतलं किती 13,225 घेतले आणि इकडे तुम्ही 11,700 घेतले तर ऍड होताना एवढेच होती. लक्षात घ्या फिगर तेवढीच ऍड होईल. असं जरी घेतलं तरी चालेल. तुम्हाला जे सोपं वाटत असेल ते करा. मी तुम्हाला दोघं पद्धतीने सांगितलेलं आहे. तर मी ही दोघांमधला डिफरन्स जो आहे तो घेतो. लक्षात घ्या तुम्ही हे करून बघा. 13,225 आणि 11,700 करून बघा. तुम्हाला ते सारखं वाटेल. लक्षात घ्या म्हणजे डेप्रिशिएशन जास्त आहे फायनान्शियल मध्ये कॉस्ट मध्ये म्हणून तो ऍड केला. इकडे जर राहिला असतं तर काय केलं असतं वजा केला असतं. लक्षात घ्या डेप्रिशिएशन ओव्हरचार्ज डेप्रिशिएशन ओव्हर रिकवर्ड किंवा डेप्रिशिएशन ओव्हर ऍब्सॉर्प्शन ऑफ इन कॉस्ट बुक. लक्षात घ्या म्हणून तो काय केला ऍड केला. आता पुढचा आयटम बघा. समजलं हे डेप्रिशिएशनचं परत समजून घ्या. मागे पण दिलेला आहे प्रॉब्लेम. इनकम टॅक्स प्रोव्हाइड इन फायनान्शियल अकाउंट. इन्कम टॅक्स फायनान्शियल बुक मध्ये इन्कम टॅक्स आणि कॉस्ट. इन्कम टॅक्स काय आहे खर्च आहे. खर्च किती आहे फायनान्शियल मध्ये 40,800 रुपये आहे. कॉस्ट मध्ये कमी आहे. मग काय होईल नेहमीप्रमाणे लेस होईल. इन्कम टॅक्स तेच लिहायचं. इन्कम टॅक्स प्रोव्हाइडेड इन फायनान्शियल बुक 40,800 रुपये. लक्षात घ्या इन्कम टॅक्स प्रोव्हाइडेड इन फायनान्शियल बुक. लक्षात घ्या तुलना करायची. इकडे लिहायचं इकडे शून्य लिहायचं. कमी असेल तर वजा जास्त असेल तर ऍड. कॉस्ट बुक मध्ये जो वरती घेतलेला आहे तो प्रॉफिट. पुढचा बघा वर्क ओव्हरहेड किंवा वर्क ऑन कॉस्ट अंडर रिकवर्ड इन कॉस्ट. अंडर रिकवर्ड म्हणजे काय कॉस्ट मध्ये कमी आकारलेले आहे. कॉस्ट मध्ये फायनान्शियल बुक मध्ये आणि कॉस्ट बुक मध्ये. कॉस्ट बुक मध्ये कितीने कमी आकार अंडर. बघा वर्क ऑन कॉस्ट म्हणजे फॅक्टरी ओव्हरहेड. वर्क ऑन कॉस्ट म्हणजे फॅक्टरी एक्सपेन्सेस अंडर रिकवर्ड इन कॉस्ट बुक 3,750 कमी आकारलेले. मग काय करायचे वजा करायचे. तेच लिहायचं वर्क ऑन कॉस्ट अंडर रिकवर्ड इन कॉस्ट अकाउंट. तो पूर्ण तेच वाक्य लिहून टाकायचं. 3,720 रुपये. लक्षात घ्या एका खाली आकडे एक लिहा. तुम्हाला कॅल्क्युलेटर थेरीला अलाउड नाही म्हणून एका खाली गॅटेम लिहा. म्हणजे तुम्हाला समजा बेरीज करायला त्रास होणार नाही. बघा ऍब्सोल्युन्स लॉस इन फायनान्शियल अकाउंट. फायनान्शियल पुस्तकामध्ये लॉस आहे. फायनान्शियल बुक मध्ये किती आहे 6,200 रुपये लॉस आहे. आणि फायनान्स कॉस्ट बुक मध्ये 0 आहे. कशात कमी आहे कॉस्ट मध्ये कमी आहे. नेम काय सांगतो कमी असेल तर काय करा वजा करा. म्हणून 4 नंबर मध्ये वजा सुद्धा. लॉस ड्यू टू किंवा ते लिहा पूर्ण. ऍब्सोल्युन्स लॉस ओव्हर रिकवर्ड इन फायनान्शियल बुक. तेच वाक्य पूर्ण लिहायचं. ऍब्सोल्युन्स लॉस चार्ज इन फायनान्शियल अकाउंट 6,200. वाक्य तेच लिहायचं. जे प्रश्नपत्रिकेत वाक्य आहे तेच लिहायचं. ऍब्सोल्युन्स लॉस चार्ज इन फायनान्शियल अकाउंट ओनली 6,200 रुपये. लक्षात घ्या समजलं. खर्च कमी चले. पुढचं बघा ऑफिस ओव्हरहेड ओव्हर रिकवर्ड इन कॉस्ट. ओव्हर रिकवर्ड इन कॉस्ट. इथं जर फायनान्शियल असेल तर बघा कॉस्ट बुक आहे. इथं म्हटलं असेल ऑफिस ओव्हरहेड ओव्हर रिकवर्ड इन फायनान्स बुक्स तर लेस होईल. लक्षात घ्या ऑफिस ओव्हरहेड इन कॉस्ट बुक आहे 2,200 रुपये. काय करायचा कॉस्ट बुक मध्ये 2,200 ने ओव्हर रिकवर्ड जास्त आहे. अंडर रिकवर्ड कमी आहे. ओव्हर रिकवर्ड असेल तर काय करायचा ऍड करायचा. ऍड तेच लिहायचं. ऑफिस ओव्हरहेड चौथा आयटम. ऑफिस ओव्हरहेड ओव्हर चार्ज इन कॉस्ट बुक 2,200 रुपये. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी संपलेला आहे. 15-20 मिनिटात प्रॉब्लेम सोडवतो. 3 तासामध्ये पेपर सोडवायचा आहे. जे सोपे प्रश्न आहे त्याच्यासाठी कमी वेळ लागतो. ची बेरीज करा. किती होते ची बेरीज 5 आणि 5 10. चला 1
3 आणि 2 5, 6 7, ह्याच्याला 1 काही इकडे 5 आणि सॉरी 2 2 4 आणि 5 तिसरं 7 5 12 12 आणि 5 17 18 19, ह्याच्याला 1 3 4 5 13 करून ते ऍड करा. बरोबर आहे. या पद्धतीने ते करायचं. लक्षात बेरीज कर. परत सांगतो, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट फायनान्सचं इन्कम आहे. बँक अँड डिव्हिडंड बेरीज तुम्ही करा. बेरीजला काही नाही, फक्त नेम बघा. उत्पन्न जर फायनान्शियल मधलं असेल तर ऍड करायचं. लक्षात घ्या. खर्च जर जास्त असतील कॉस्टिंग मध्ये तर ऍड करायचं. लक्षात घ्या. खर्च जर कमी असतील तर वजा करायचे. आणि प्युअरली फायनान्शियल आयटम आहे, त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स असू द्या, नंतर ॲब्सोल्युट लॉस असू द्या, लॉस ड्यू टू डिप्रिशिएशन असू द्या, स्टॉकमध्ये सर्व जे आहेत ते लॉस फायनान्शियल आयटम जे आहेत ते वजा करायचे. लक्षात घ्या. अशा पद्धतीने तो प्रॉब्लेम बघायचा. याची पण बेरीज करा. 0 7 0 नंतर 17 18 19, ह्याच्याला 1 7 17, ह्याच्याला 1 57,920. याची बेरीज करा. 0 5 9 3 1,93,920. जर वजा केले तर तुमचं उत्तर जे आहे ते तेवढं आलं पाहिजे आणि ते येणारच. लक्षात घ्या. या पद्धतीने तो प्रॉब्लेम व्यवस्थित सोडवायचा. तुम्हाला ही बेरीज करायला पाहिजे. 15 अशा जो प्रॉब्लेम पहिला खर्च जास्त असेल तर ऍड करा. खर्च कमी असेल तर काय करा, वजा करा. लक्षात घ्या. शंका असेल तर विचारा. परत सांगतो, लक्ष द्या. प्रश्नपत्रिकेला प्रॉब्लेम आहे. मागच्या वर्षी आलेली प्रश्नपत्रिका तुम्हाला 2 वेळा पाठवलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला रिकन्सिलिएशनचा प्रॉब्लेम पाठवलेला आहे आणि रिकन्सिलिएशन टॉपिक पण पाठवलेला आहे. आणि आता आपल्याला व्हॅरियन्स टॉपिक घ्यायचा आहे, तो घेऊ. आणि वाउचिंगचा टॉपिक पण पाठवलेलं बघा. काही थोडाफार सिलेबस कमी झालेला आहे, पण ते घाबरून जायची गरज नाही. म्हणून हा 12 पैकी 12 मार्क पडले. दुसरा प्रश्न जो आहे त्यामध्ये थेरीचा प्रश्न असतो तो करा. पाठवलेल्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्याचे बघा. म्हणून या पद्धतीने प्रॉब्लेम सोडवायचा आहे. काही शंका असेल तर मला विचारा. आता दोघं प्रॉफिट आपल्याला शोधून काढायचे आहे. तो प्रॉब्लेम तुम्हाला मी व्हॉट्सअपवर पाठवतो आणि तुम्हाला पाठवलेले प्रॉब्लेम आहेत बघा. आणि ते प्रॉब्लेम पाठवल्यानंतर परत सोडून देऊ. धन्यवाद.